नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या विरोधात आंदोलन. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत निलंबनाची मागणी. गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 मधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि अनियमित कारभाराच्या आरोपावरून कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या विरोधात बुधवारी गडचिरोलीत अनोखे आंदोलन करण्यात आलं. जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली साखरवाडे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. लांजेटा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत वारंवार निवेदन व आंदोलने करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कात्रटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरुची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील सुमारे 5 कोटी रुपये खर्चाचा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच कोसळला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच 2025-2026 या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते व पूल दुरुस्तीच्या सुमारे 50 कोटी रुपयांच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा तसेच प्रत्यक्ष काम न करताच देयके काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.